नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण काल या शेतकरी दादाशी संवाद साधला. त्यांनी कांद्याविषयी माहिती दिली. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ बनवण्याचा हाच विषय आहे की कांदा उत्पादक शेतकरी कांद्यामध्ये खर्च करून त्याला उत्पादन योग्य असे मिळत आहे का, कांदा उत्पादक शेतकरी फायद्यात आहे का तोट्यात आहे, हाच उद्देशाने आपण हा व्हिडिओ बनवतो. तर मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण पहा अशी विनंती करतो. मित्रांनो, काल या शेतकऱ्याचा कांदा जो होता मोठा 1 नंबर 3,325 रुपयांनी गेला. तर त्या शेतकऱ्यांनी आपल्याला याविषयी माहिती दिली. पाहूयात शेतकरी दादा काय म्हणतात. 2800 रुपये. 2800 रुपये. हा मोठा कांदा आहे तो कितीने गेला? 3325. 3325ने गेला. कोणता कांदा होता तुमचं? बियाणं कोणतं होतं? हे पुरसुंगी बियाणं आहे का? हां. किती आणलं तुमचे? किती कोणी आणलं? पिशव्या आणले आम्ही सगळ्या टोटल किती 70 आणले. 17 आणलेत का? आणि लहान कांदा एकदम कसा गेला? 4 वकलं होती आपली. हां. 4 वकलं. 1 नंबर काय गेला आणि 2 नंबर? 2 नंबर गेला 2800. हां. आणि 3 नंबर? 3 नंबर गेला 1850. हां. आणि तो दुसरा काय गेला? दुसरं गेला 2300 रुपये. चांगला गेला की. हां. हां. तुम्ही किती एकर किती केले होते? 5 एकर आहे कांदा. 5 एकर. आतापर्यंत किती एकर आता काढले? सुरुवात झाली आपली आताशी. आता सुरुवात झाली. आता सुरुवात झाली. 1 एकरात किती माल निघाल? निघाल साधारण 250-300. 250-300 पॅकेट. असं ड्रिपवर केलं का, वाफ्यावरती केलं का, बेडवर? साऱ्यात केले साऱ्यात. साऱ्यामध्ये केलं का? म्हणजे गादी वापा पद्धत. मग गादी वापर. हां. म्हणजे एकरी तुम्हाला 300 पॅकेट ॲव्हरेज निघाल. हां. माल निघते भरपूर. आतापर्यंत किती एकर काढले कांदे? सुरुवात झाली आताशी पहिली. आता सुरुवात झाली. म्हणजे एकरामध्ये तुम्ही 300 पॅकेटमध्ये 5 एकरात किती निघाल माल? 1,500 पॅकेट निघाल. 1,500 पॅकेट. 1,500 पॅकेट निघाल. तुम्हाला हा बाजारभाव परवडतो का? बरेच म्हणत आता चालू हां. कर. म्हणजे 3,000च्या पुढे आसपास असल्यामुळे तुम्हाला योग्य वाटते ना? बरेच म्हणत. याच्या अगोदर शेतकऱ्यांनी 2,000-2,200 रुपयाने माल विकून गेले. आता आवक कमी असले तुम्हाला बाजारभाव चांगला मिळेल. तुम्हाला काय वाटतंय? काय वाटतं तुम्हाला? भाव वाढले तर जरा. हां. जर सरकारने जर निर्यात शुल्क जर रद्द केले तर बाजारभाव आणखी वाढतील का? तुम्हाला फायदा व्हायलाच पाहिजे. निर्यात शुल्क रद्द केल्यावर फायदा होईल का नाही तुम्हाला? बाजारभाव वाढतील का नाही? वाढा पाहिजे. आता सुरुवात झाली मला आपला म्हणल्यावर. नाही, सगळ्या शेतकऱ्याला फायदा होईल. मेहनत केली. हां, ते मेहनत केली आहे. आणि आजकाल मजुरी वाढल्यामुळे तुम्हाला शेती परवडत आहे का? मजुरी तर वाढली. बायला 300 रुपये हजेरी झाली आता. आणि कांद्याला खर्च जास्त आहे कमी आहे? भरपूर खर्च आहे. 1 एकरसाठी किती खर्च येतो? चांगला येतोय. लाखभर रुपये येतोय खर्च. 1 लाख रुपये खर्च येतो. उत्पादन किती निघेल? चांगला भाव भेटला तर चांगलंच होतंय. हां. अंदाजे किती निघेल तुम्हाला उत्पादन 1 एकरी? साधारण 2 लाखाच्या 2 लाख 6 लाख. 2 लाख रुपये उत्पन्न निघेल. खर्च 1 लाख रुपये झाला. म्हणजे 1 लाख रुपये तुम्हाला शिल्लक राहते म्हणायचे. ते बी बाजारभाव चांगले असल्यामुळे तुम्हाला शिल्लक राहत आहेत. जर बाजारभाव जर 2,000 रुपये असले तुम्हाला शिल्लक राहिले असते का? भाव आहे म्हणून आहे. हां. आता लॉस जायची पाळी आहे. हां. त्यामुळे शेतकरी आज नुकसानीत आहे. पण आज तुम्हाला बाजारभाव चांगला मिळत असल्यामुळे तुम्ही फायद्यामध्ये म्हणजे उत्पादन तुम्हाला चांगलं मिळत आहे. हां. तर मित्रांनो, आपण या शेतकरी दादाशी संवाद साधला. त्यांनी कांद्याविषयी चांगली माहिती दिली. तर मित्रांनो, त्यांचं म्हणणं आहे की चांगलं उत्पादन निघाले तर शेतकऱ्याला फायदा होतो. पण आजकाल कांद्याला जे उत्पादन खर्च जास्त आहे त्यामुळे शेती परवडत नाही. तर मित्रांनो, चांगला दर असल्यामुळे त्यांना सध्या 1 एकरासाठी 1 लाख रुपये शिल्लक राहत आहेत. त्यामुळे त्यांना चांगला आनंद होत आहे. मित्रांनो, त्यांचा कांदा जो आहे तो 3,300 रुपये गेला. त्यामुळे ते आज आनंदी खुश आहेत. मित्रांनो, आपण त्यांच्याशी संवाद साधला. त्यांनी योग्य अशी माहिती दिली. शेतकरी दादाला खूप खूप धन्यवाद.